अमोलजी एडके सर, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गजानन हरट, आत्ताच नुकते आलेले माझे बंधू आदरणीय प्रदीप भाऊ गंभीरे यासोबतच हा कार्यक्रम घेण्यासाठी माझ्यासोबत सातत्याने पाठपुरावा करणारे विष्णूजी वैरागड, समाज कल्याण विभागाचे सगळी टीम, प्रत्येकच जण काम करणारे या ठिकाणी अत्यंत कौतुकास पात्र आहे. त्याचप्रमाणे बाहेर या ठिकाणी माझा आवाज जात नसेल पण वेगवेगळ्या विभागाची मंडळी या ठिकाणी, तहसील कार्यालयाची असतील, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे लोक या ठिकाणी दिव्यांग बांधवांना सेवा देण्यासाठी, त्यांची नाव नोंद करून घेण्यासाठी बसलेली आहे. त्या लोकांचीही मी सन्मानाने दखल घेते. त्याचप्रमाणे उपस्थित झालेले ज्यांची या ठिकाणी तपासणी होणार आहे असे सर्व उपस्थित दिव्यांग बांधव, त्यांचे सर्व नातेवाईक, तुम्हा सगळ्यांचं या ठिकाणी मी मनापासून माननीय खासदार हेमंत पाटील साहेब यांच्या वतीने हार्दिक स्वागत करते. खरं म्हणजे दिव्यांग बांधवांची सेवा करायला मिळते आहे, जसं आता आमच्या दादांनी सांगितलं की हे पुण्याचं काम करायची संधी मिळते आहे आणि हे करण्यात मला वाटतं आपलाच एक स्वार्थ आहे. कारण प्रत्येक जण काल अयोध्येला जाऊ शकला नाही, प्रभू रामचंद्राची सेवा त्या ठिकाणी करायला मिळाली नाही दादा, पण आज या बांधवांसाठी आपण फुल ना फुलाची पाकळी काहीतरी करतोय. तर मला वाटतं ती प्रभू रामचंद्राची सेवा करणे इतकंच पुण्य आज या सगळ्या लोकांसाठी काम करताना आपल्या बरोबर पडतंय. माझ्या दिव्यांग बांधवांना पण एक विनंती आहे की शासनाच्या अनेक योजना आहे, शासन तुमच्यासाठी काम करायला तयार आहे. माननीय खासदार हेमंत पाटील साहेब निवडून आल्याबरोबर आपण या कामाला सुरुवात केली होती. काल वसमत मध्ये तब्बल 4000 लाभार्थ्यांची यादी आपल्याकडे होती आणि 4000 लोकांपर्यंत आपण फोन मेसेजेस याच्याद्वारे, आज आपल्या विभागामध्ये 1400 लाभार्थ्यांची यादी आपल्याकडे होती. आपण प्रत्येकाला फोन मेसेजेस निरोप द्यायचा प्रयत्न केला. समाज कल्याण खात्याकडनंही त्यांनी त्यांच्याकडून प्रयत्न केला आणि या माध्यमातून आज ज्यांच्याकडे शक्य झालं ती सगळी इथं आलेली आहे. परंतु माझी दिव्यांग बांधवांना, त्यांच्या नातेवाईकांना, उपस्थित आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की तुमच्या परिसरातील जे आज येऊ शकले नाही ते 2 तारखेपर्यंत आपले वेगवेगळे शिबिर सगळीचकडे चालू आहे. कुठल्याही शिबिरात गेलं तरीही चालतं, फक्त तपासणीमध्ये त्यांची नाव नोंदणी करून घ्या. जर त्याला जाणं शक्य नसेल तर किमान त्याचे कागदपत्र जरी नेले आणि त्या कागदपत्राच्या आधारे जर काय काय आहे याची जरी आपण नोंद करून घेऊ शकलो तर त्याला आपण या योजनांचा फायदा मिळवून देऊ शकतो. परंतु आपल्या भागातला लाभार्थी, आपल्या भागातला दिव्यांग बांधव याला या योजनांचा कसा लाभ मिळवून देता येईल यासाठी आपण सगळ्यांनी थोडं सजग राहून प्रयत्न केला पाहिजे. दादांनी आत्ताच या ठिकाणी म्हटलं की एका घरात दिव्यांग बांधव जर मुलगा जन्माला आला एखादा तर त्याला सांभाळणं कठीण असतं. आजकालचे चांगले लेकरं सांभाळणं आपल्याला अवघड जायला लागलं. 1-1, 2-2 लेकरं आहे तर आपण परेशान होऊन चाललो. चांगले मुलं तर असे बांधव, दिव्यांग मुलं सांभाळताना, खरंच एक बांधव सांभाळताना तारेवरची कसरत आहे. मला माहित आहे की मिळणारी मदत ही तुटपुंजी असली तरी एक आपल्याला फुल ना फुलाची पाकळी म्हणून या योजनांचा आधार घेता येते. माझी फक्त विनंती आहे की या ठिकाणी आपण कागदपत्र पूर्तता करण्यात यावी. काही बांधवांच्या असं लक्षात आलं की काहींनी आधार कार्ड आणलं आहे तर दुसरा कागद नाही आणलं, काहींनी आधार कार्डच आणलेलं नाही आहे, काहींकडे कागदांची अपूर्तता आहे. परंतु हिंगोलीमध्ये आपलं शिबिर आहे, सगळीचकडे आपले शिबिर आहे, शिबिरांच्या तारखा या ठिकाणी माहिती आहे सगळ्यांना. तिथे जरी तुम्ही ते नेऊन दिलं तर तुम्हाला या ठिकाणी पूर्णपणे सेवा देण्याचा आपण प्रयत्न करतोय. माननीय खासदार हेमंत पाटील साहेबांचा पहिल्या दिवसापासून होता की दिव्यांग बांधवांपर्यंत त्यांच्यासाठी ज्या ज्या योजना आहेत त्या पोहोचल्या पाहिजे. डॉक्टर या ठिकाणी एडके साहेबांनी सांगितलं की मोडून पडला संसार कधी मोडला नाही कणा, आणि पाठीवरती हात देऊन फक्त लढ म्हणा. लढ म्हणणारच नाही तर प्रत्यक्षात आपल्यासोबत लढाईत उतरणारा खासदार आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे केवळ माझे पती आहे म्हणून मी म्हणत नाही, परंतु काल आपण बघितलं असेल खासदार साहेबांना ट्रेन पकडायची होती, जायचं होतं, तरी तेवढ्या गडबडीत ते स्वतः दिव्यांग बांधवांना भेटायला आले आणि आजही त्यांनी मला निरोप केला की आता मला खरं उमरखेडला कार्यक्रम होता तिकडे जायचंय पण 2 मिनिटं का असल्या जाऊन बघा तिथे कसं चाललंय, काय चाललंय. तर निश्चितच केवळ तुमच्यासाठीच या सगळ्या गोष्टींचा आटापिटा चाललेला आहे. आपण या सगळ्यांचा उपयोग करून घ्यावा. मागच्या वेळेस जे शिबिर झालं होतं त्या शिबिरातही तब्बल जवळपास 2000हून अधिक 2233 लाभार्थ्यांना 233 लाभार्थ्यांपर्यंत आपण साहित्य वाटप केलं होतं. अलिमको की तरफ से तो सभी जो चीजें प्रोवाइड की गई थी, जो साहित्य दिया गया था वो दिया गया था, लेकिन जो मोटराइज्ड ट्राइसिकल थी वो अलिमको की तरफ से नहीं थी. तो 100 मोटराइज्ड ट्राइसिकल देने के लिए फंड कमी थी. तो खासदार साहब ने अपने फंड की, सांसद जी ने अपने फंड में से 10 लाख रुपए का निधि लेके वो 100 ट्राइसिकल जो है मोटराइज्ड
वो दिव्यांग बांधवों को दी गई। म्हणजे 100 मोटरसायकल या खासदार साहेबांनी स्वतःच्या निधीमधून बांधवांना देण्याचा प्रयत्न केलेला होता। म्हणजे जिथे काही कमी पडत असेल तिथे खासदार साहेब स्वतःच्या फंड मधून स्वतःच्या निधीतून तुम्हाला ती पूर्तता करतील। आताच या ठिकाणी दादांच्या काही अडचणी लक्षात आला तेव्हा मी सगळं डॉक्टरांशी पण बोललेली आहे, अधिकाऱ्यांशी सुद्धा बोलून त्यांची जी अडचण आहे ती दूर करण्यासाठी आपल्याला काय करता येईल याचा प्रयत्न करून निश्चित त्यांना सुद्धा या वर्षी आपल्याला सायकल कशी देता येईल, मागच्या वर्षीची जी तांत्रिक अडचण होती ती तांत्रिक अडचण या वर्षी आपण बाजूला करून तुम्हाला ती सायकल मिळवून देण्यासाठी नक्की आपण या वर्षी प्रयत्न करू। खासदार साहेब तुमच्यासाठी कुठल्याही अडचणीत असतील, फक्त माझं सांगणं हेच आहे की कागदपत्रांची थोडी पूर्तता करा आणि अधिकारी तुमच्यासाठी बसलेले आहेत। सर्वसामान्य लोकांची जाणीव असणारे अधिकारी आपल्याकडे आहे। मी खरं म्हणजे औंढा टीमचं मनापासून कौतुक करते। अत्यंत नियोजनबद्ध आज तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी प्लॅनिंग केलेलं आहे। खूप चांगल्या पद्धतीने हे शिबिर चाललेलं आहे। त्याच्यामुळे मागच्या वर्षी अलिम्पो की तरफ से 1,30,00,000 रुपये का पूरा सामान दिया गया था। म्हणजे जवळपास 1.5 कोटी इतक्या रुपयांचं सामान आपण दिव्यांग बांधवांना दिलेलं आहे। इतक्या मोठ्या प्रमाणावर मला वाटतं खासदार साहेबांच्या पुढाकारातून, कारण हे आपल्याला इथे सांगायला खूप सोपं पडतं, पण दिल्लीत ही सगळी कागदपत्र पोहोचवणे, त्या जागून तिकडून परवानग्या मिळवून आणणे याला प्रचंड मेहनत घ्यावी लागते, 10 खेटे मारावे लागतात। परंतु जर आपल्या दिव्यांग बांधवांना याची मदत होत असेल तर खासदार साहेब तुमच्यासाठी 10 नाही 100 चक्रा मारायला तयार आहेत। फक्त याचं वाटप व्यवस्थित झालं पाहिजे, तुम्हाला सगळ्यांची तपासणी व्यवस्थित झाली पाहिजे। आणि या कामी माझी समाज कल्याणच्या सगळ्या अधिकाऱ्यांना, इथल्या वैद्यकीय सगळ्या डॉक्टर लोकांना आणि आमच्या सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांना ही विनंती आहे की प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत या योजनेचा फायदा पोहोचेल यासाठी आपण सगळेजण मनातून प्रयत्न करूया। दिव्यांग बांधवांच्या कार्यात आपली थोडीशी सेवा पोहोचवणे म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराची पूजा करण्यासारखी आहे। म्हणजे एक दिवशी देवाची पूजा नाही केली तर चालू तर परमेश्वर नाराज होणार नाही, परंतु जर दिव्यांग बांधवाच्या चेहऱ्यावर तुमच्यामुळे थोडं हसू जरी आलं तर परमेश्वर आपल्याला एका जन्माचं पुण्य 100% देतो, म्हणजे देतो। एवढं आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं। तुम्हाला आजच्या या दिवशी कालच वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी आम्ही सगळीकडे कार्यक्रम सुरू केले आणि त्यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून वसमत पासून आपण हे शिबिराची सुरुवात केलेली आहे। आणि बाळासाहेब ठाकरेंनीच आम्हाला ही शिकवण दिलेली आहे की राजकारण करताना, काम करताना 80% समाजकारण आणि 20% राजकारण। आम्ही फक्त निवडणुकांपुरतं राजकारण करतो आणि बाकी पूर्ण दिवस आमचे शिवसैनिक या ठिकाणी सर्व सन्माननीय पदाधिकारी बसलेले आहेत। तुम्हाला सगळ्यांना याची खात्री पण आहे, जेव्हा केव्हा अडचण येते, समाजात काही अडचण येते तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा धावून येणारा हा शिवसैनिकच असतो। त्याच्यामुळे 80% समाजकारण करणाऱ्या शिवसैनिक असलेले खासदार हेमंत पाटील साहेब यांनी या सगळ्या गोष्टींसाठी पुढाकार घेऊन काम केलं। समाज कल्याणचे हेडके साहेब, त्यांची सगळी टीम, सगळे वैद्यकीय अधिकारी, हरण सर असतील त्यांची टीम आहे आणि अलिम्पोची सगळी टीम, या सगळ्यांच्या मदतीने हा अत्यंत मोठा कार्यक्रम पार पाडतोय। आणि लवकरात लवकर शक्य झालं तर मला वाटतं आचारसंहितेच्या आधीच आपण जर याचं वाटप करू शकलो तर मला वाटतं ते जास्त अधिक सोयीचं पडेल, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर त्याचा फायदा मिळून जाईल। लवकरच तुम्हाला साहित्य वाटपाचंही नियोजन आपल्या मार्फत करण्यात येईल, एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगते। सगळ्यांना मनापासून खूप शुभेच्छा देते आणि चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन करून थांबते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। काम करतात, दिव्यांग बांधवांची वेगवेगळे शिबिरं घेतात। विष्णुभाऊंनी महाराष्ट्रभर दिव्यांग बांधवांची वेगवेगळे शिबिरं घेतात, वेगवेगळ्या खासदार, आमदार, लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून। तर मला माहित नव्हतं, पण त्यांनीच आता मला सांगितलं की महाराष्ट्रातला एकमेव खासदार आहेत हेमंत पाटील साहेब आणि एकमेव लोकसभा क्षेत्र आहे आपलं हिंगोली लोकसभा, जिथे एकाच टर्म मध्ये दुसऱ्यांदा हा कॅम्प होतोय, दुसऱ्यांदा हे शिबिर होत आहे। आणि ही खूप अभिमानाची आणि गर्वाची बाब आहे आपल्यासाठी। या माध्यमातून आपण सगळ्यांपर्यंत पोहोचू शकतोय। माझी तर ही इच्छा अशी आहे, कारण तो 3 वर्षाचा हे आहे की 3 वर्ष आपल्याला घेता येत नाही, म्हणून दुसऱ्या साहेबांनी दरवर्षी घेतला असता आणि प्रत्येक बांधवापर्यंत या योजनांचा फायदा घेऊन देण्याचा प्रयत्न केला असता। खूप खूप धन्यवाद।